भटकंती सफर महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। श्री क्षेत्र जगदंबा माता मंदिर वणी शक्तिपीठ असलेल्या वणी गडावरील सप्तशृंगी मातेचे मूळ रूप व थोरले बहीण म्हणून वणी गावातील जगदंबा मातेस संबोधले जाते। महिषासुराच्या त्रासाला कंटाळलेल्या भक्तांना या राक्षसांपासून मुक्ती देण्यासाठी वणीतील जगदंबे मातेने सप्तशृंगीचे रूप घेतले। या रूपात सप्तशृंगीने महिषासुराचा वध केला। दुष्टांच्या नाशानंतर विसावा घेण्यासाठी देवीने या गडावर वास्तव्य केल्याची आख्यायिका आहे। त्यामुळे वणीच्या जगदंबा मातेचा सप्तशृंगी देवीचे मूळ रूप मानतात। असे म्हटले जाते की देवीच्या तीर्थकुंडात ब्रह्मा विष्णू महेश व ऋषी संतांची तर्पणविधी केला होता। त्यामुळे या परिसराला आगळेवेगळेच महत्त्व आहे। देवीच्या मूर्तीची उंची 6 फूट असून डोक्यावर चांदीचा मुकुट, कानात चांदीची कर्णफुले, नाकात मोती जडलेल्या सोन्याची नथ, गळ्यात मंगळसूत्रे असा साजशृंगार असून देवीला पूर्ण नऊवारी पातळ लावलेली। गडावरील सप्तशृंगी देवीच्या चैत्र उत्सव व नवरात्रप्रमाणे वणी गावातही यात्रा भरते। या यात्रेसाठी राज्यातील तसेच गुजरातमधील हजारो भाविक पायदळाने दर्शनात येत असतात। असे म्हटले जाते गडावर सप्तशृंगीचे दर्शन घेतल्यानंतर वणी गावातील जगदंबेचेही दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण दर्शन होत नाही, असा समज भाविकांमध्ये असल्याच्या परंपरेनुसार गडावर येणारे भाविक तसेच जगदंबे मातेचे दर्शन घेतल्यावर मार्गस्थ होतात। तसेच नवसापूर्ती सोयीची ठिकाणे असल्याने अशा भाविकांना नवसपूर्ती कार्यक्रम कायम सुरू असतात। त्यामुळे सप्तशृंगी गडाप्रमाणे येथेही भाविकांची सतत वर्दळ असते। त्यामुळे येथे श्री सप्तशृंगी जगदंबा देवी ट्रस्ट भव्य भक्त